हे आमचे श्रवण दादा आहेत. कधी पण आम्ही आले तर ह्यांच्याकडे थांबतो. हे पूर्ण भास्करगड आणि हरिहर आणि आजूबाजूचा परिसर सांभाळतात. काय बोलाल दादा? माझं नाव श्रावण वड आहे. भास्करगड खानावळ म्हणून ही भास्करगडच्या पायथ्याला चालू आहे. यांचा नंबर मी देईल तुम्हाला. खूप चांगली जागा आहे. जर कुणाला ट्रॅक करायचा नसेल तरी सुद्धा इथे आराम करण्यासाठी येऊ शकतात. वातावरण खूप चांगलं आहे. आणि ट्रॅकची पण जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दादांना कॉल करून विचारू शकतात कसं काय करायचं काय करायचं. थँक्यू. श्रवणदाच्या घरून पुढे आले चालत की हा रस्ता लागतो. इथे तुम्हाला बोर्ड दिसेल भास्करगडचा. आणि इथून हा मागून ट्रॅक सुरू होतो वरती जाण्यासाठी. आता किती वाजलेत? 6:15 झालेत आता. आणि आम्ही ट्रॅकची सुरुवात केली आहे आता. भास्करगड हा मागे रोड जातो. श्रवणच्या इथून जवळच आहे हा रोड. आमचे दीपक कमांडोर धावत धावत आलेत. त्यांना हा गड 1 तासात कंप्लीट करायचा आहे. थोडंही जंगलातून वाट काढत आले ना की तुम्हाला असा छोटा प्लाटू लागेल. वापस इथून आतमधून जंगलातूनच जायचं आहे. जे नवीन असतील त्यांना गाईडची गरज लागेल. पण आम्ही इथे 2-3दा आलेत. इकडे मागे बघ. अर्ध्यापर्यंत आलेत आम्ही. पाठी बघत असाल धुका आहेत फुल. इकडे मध्ये जंगल लागते, मध्ये ओपन स्पेस येतो, पुन्हा जंगल लागते. इथे तुम्ही उन्हाळ्यात याल ना तर तुम्हाला करवंद आणि आंबे खूप भेटतील इथे खाण्यासाठी. ही जागोजागी फुलं पडलेली दिसतील तुम्हाला. या फुलांचा वास या फुलांचा सुगंध खूप मस्त आहे. कोणती फुलं आहे ती सांगा मला कमेंट करून. खूप छान आहेत. पूर्ण रस्त्यामध्ये पडले ती. सर्व वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला फुलं दिसतील. ही वेगळी आहेत. हे छोटे मशरूम पण आलेत. अय दीपक, इकडे आहे का? इकडे आहे. कुठून चाललाय? छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत वरती जाण्यासाठी. हा आलोय. मस्त मस्त सुगंध आहे ना फुलांचा. पूर्ण अख्खा डोंगर या फुलांनी भरलेला आहे. कोणती फुलं आहे ती नाव सांगा. हे खाली तर करवंदाची झाडं आहेत आणि वरती ह्यांची पानं बघा कशी आहेत. आणि ही फुलं. करवंदांना पण फुलं आलेत. ही वेगळी आहेत. हा ही तिसरा प्लाटू आलाय जंगलातून वाट काढता काढता.
तुम्हाला सांगितलं ना, मध्ये जंगल लागेल, वापस प्लॅटू लागेल, वापस जंगल लागेल. हे असंच आहे भास्करगडचा रूट. माया मागे नागफणी आहे, ते आता दिसत नाही आहे ढगांमुळे. क्लाउड क्लिअर झाले की तुम्हाला दाखवतो नागफणी. तो पण एक छोटा ट्रॅक आहे. पुन्हा जंगल आले. आम्हीच पहिले आहेत. पहिल्या पावसाची सुरुवात ट्रॅक भास्करगड. आता ह्या रविवारपासून सुरू होणार आहेत. श्रवण दादाच्या घरी येणार आहेत राहायला आणि मग भास्करगड काढणार आहेत. एक ग्रुप येणार आहे. सुंदर अशी ढगं आलेली आहेत आणि तुम्हाला दाखवतो तो रस्ता येतोय ना समोरून, हा रस्ता, तिथून आम्ही आले भास्करगडसाठी. आम्ही टॉपवर पोचले आहेत. मध्ये अजून फक्त एक वरची थोडीशी चढून राहिले. धुकं बघत असाल, पूर्ण धुकाही भरले. आता वाजलेत 7:45. किती वाजले? 7:45. आता ही एवढीच चढण आहे आणि मग भास्करगड लागेल. ही वाट जरा डेंजर आहे. डायरेक्ट धार आहे, खाली गेलं तर खाली डायरेक्ट दरीमध्ये. तर इथून चालताना जरा सावध चाला. हे तुम्ही राईट साईडला बघत असाल, राईट साईडला पूर्ण दरी आहे, खोल दरी आहे. आम्ही 1 तासात कंप्लीट केलेला हा गड आहे, तरी अजून थोडा बाकी आहे वरती. ही वटवाघूळचे गुफा आहेत. वास येतो इथे वटवाघूळच्या. पावसाळ्यातून वरून पाणी पडते. आता सुद्धा दिसत असेल, थोडं कमी आहे पण पावसाळ्यात खूप जास्त पाणी पडते. कोणता? पावसात इथून पूर्ण पाणी वाहत असते, तर जरा काळजीने यायचं. तुम्हाला जी कडा दाखवलेली सुरुवातीला, त्याला पूर्ण गोल प्रदक्षिणा घालून आता आम्ही इथे पायऱ्या लागलेल्या आहेत आम्हाला. आता चला. या गडाच्या पायऱ्या लागलेत. आता आपण आलोय भास्करगडच्या, जिथून पायऱ्या लागतात ते तिथून आहे. या गडाचा इतिहास असा आहे की हा गड 13व्या शतकापासून, म्हणजे 13व्या शतकामध्ये राजा रामचंद्र यादव यांच्या कारकिर्दीमध्ये हा बांधल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर त्यांच्यानंतर बहामनी राजवटीने, नंतर पुढे निजामशाहीने हा किल्ला ताब्यात घेतला होता. पुढे 1633-36 मध्ये शहाजी महाराजांनी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेतला होता. त्यानंतर 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड स्वराज्यामध्ये जिंकून सामील केला होता. 1691 मध्ये मातब्बर खानाने हा गड मुघलांचे जे सरदार होते मातब्बर खान,
त्यांनी हा गड जिंकून त्यांच्या ताब्यात घेतला होता, असा हा इतिहास आहे. हा आहे मुख्य दरवाजा. खूप नासधूस झालेली आहे, दरड कोसळले आणि त्याच्या पुढे आले की तुम्हाला पायऱ्या लागतील, ते तुम्हाला गडाच्या माथ्यावरती नेतील. गडाच्या वरती पोचले की तुम्हाला पाण्याचा टाका दिसेल. वरती पोचल्यावर आमचा माईक खराब झाला होता म्हणून आम्हाला रेकॉर्ड करता नाही आलं, काही आवाज येत नाही आहे. गडावरती खूप धुकं आहेत त्यामुळे काही दिसत नाही आहे म्हणून आम्हाला गड फिरता नाही आला. आम्ही थोडा वेळ थांबले, इकडे फोटोज आणि रील काढले आणि पुन्हा खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. हा गड आम्ही 1.5 तासात कंप्लीट केला आहे. अशा प्रकारे आमचा झालेला आहे भास्करगड. 10 वाजलेले आहेत आणि कंप्लीट केलेला आहे आम्ही. विक्ट्री. तुला काय बोलायचं आहे? छान गड आहे, गड खूप छान आहे आणि वरची कोरीव पायऱ्या आहे या 13व्या शतकातल्या आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने. थँक्यू. आम्ही पोचले आहे श्रवणदादाच्या घरी आणि जेवण आहे भाकरी, डाळ, मुगाची आणि भाजी. कसं आहे रे दीपक जेवण? जेवण छान आहे, मस्त चुलीवर बनवलेलं जेवण. जेवतो आणि पुढे काय जायचं? कुठे जायचं दीपक आता? चालेल. आता इथून सालेरला निघणार आम्ही. 150 किलोमीटर आहे. 4-4.5 तास लागतील आम्हाला पोचायला. 4-4.5 तास लागतील पोचायला आम्हाला इथून सालेरला. सालेर गावामध्ये गेल्यावर मग तुम्हाला सांगतो पुढते कसं ट्रॅक करता येईल पोचल्यावर, का तिथे थांबायला लागेल.